अमित जनकनंतर विकास ठाकरे. साजिद पठाणऐवजी चिठ्ठी दिली होती आमच्या प्रधानांनी. साजिद पठाणांचं नाव आहे सगळ्यात आधी. त्याच्यात मी आहे. नाही नाही, पहिलं विजय जोटेर होते, नंतर राऊत साहेब होते, राऊत साहेबांनंतर साजिद पठाणांचं नाव. पठाण साहेबांचं नाव रद्द करून आपण विकास ठाकरेंचं नाव दिलेलं आहे. हा मग घेतलं ना. फक्त खालची नाव आता आमची पुकारले ते आम्हाला चान्स द्या. माननीय अध्यक्ष महोदय, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुरवण्या मागण्यावर ड्राफ्ट क्रमांक 127 पृष्ठ क्रमांक 91 वर मी बोलणार आहे. अध्यक्ष महोदय, आपण पाहतो की प्रत्येक जिल्ह्यामध्ये राज्यातल्या सामान्य रुग्णालय आहेत, परंतु या रुग्णालयाची परिस्थिती कशी आहे याकडे सरकारचं लक्ष आहे का, संबंधित विभागाचं त्याकडे लक्ष आहे काय, त्या भागातील जनतेला त्या रुग्णालयातनं ज्या सोयी देण्यासाठी ते रुग्णालय उघडलेले आहेत त्या सोयी मिळत आहे का, हाच मोठा एक राज्यातला प्रश्न आहे. मी उदाहरणार्थी माझ्या पश्चिम नागपुरातील जिल्हा सामान्य रुग्णालय हे फार 8 वर्षापासून चालू होतं, मागच्या वर्षी ते कंप्लीट झालं, चालू झालं. त्या रुग्णालयामध्ये 2 वर्ष झालं आज सुरू होऊन सुद्धा डॉक्टर नर्सेसची भरती नाही आहे आणि त्या अभावी रुग्णांना ताटकळत राहावं लागतं. पश्चिम नागपुराच्या व्यतिरिक्त ग्रामीण भागातले रुग्णसुद्धा त्या दवाखान्यात येतात आणि 9 वर्ष होऊनही या रुग्णालयाचं बांधकामही पूर्ण झालेलं नाही आहे. आणि अशा वेळेस जर शासन एखाद्या प्रकल्पासाठी इतका निधी लावत असेल आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेला जर लाभ मिळत नसेल तर संबंधित विभागानं याकडे लक्ष देऊन जी पदभरती आहे ती मुख्यतः पदभरती केली पाहिजे. रुग्णालयासाठी आवश्यक वैद्यकीय तज्ज्ञ कर्मचारी, तिथे लागणारा पाणी पुरवठा कनेक्शन इसपासून सुरुवात आहे. म्हणजे सरकारचे करोडो रुपये या प्रोजेक्टला लागले, परंतु पाणी पुरवठा अग्निशमनची परवानगी या लोकलसाठी सुद्धा हे रुग्णालय तरसत आहे. माझी शासनाला विनंती आहे की तिथलं बांधकाम पूर्ण करण्यासाठी आपण निधी उपलब्ध करून द्यावा. त्या दवाखान्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर नर्सेसच्या जागा खाली आहेत, त्या रिक्त जागा भरावा. कंत्राटी पद्धतीवर तिथे हाऊसकीपिंगचं काम चालू आहे आणि हे कंत्राटी पद्धतीचं हाऊसकीपिंगचं काम करत असताना इतकी नवीन इमारत ही इतकी दुर्लक्षित झाली आहे की ती 2 वर्षातच वाटते की 20 वर्ष जुनी आहे की काय. तर ज्यांना आपण कंत्राट देतो अशा कंपन्या काम करतात की सरकारकडनं नुसतं पैसे उकळण्याचं काम करतात, यावर सुद्धा काहीतरी निर्बंध पाहिजे. आणि म्हणून माझी मागणी आहे की या पश्चिम नागपुरातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील वरील मागण्या पूर्ण कराव्या. जे कंत्राटी कर्मचारी हाऊसकीपिंगचे ते परमनंट कर्मचारी करावे, जेणेकरून ते त्यांच्यावर निर्बंध राहील आणि तिथली स्थिती सामान्य राहील, तिथे स्वच्छता राहील. अशाच पद्धतीनं नागपुरामध्ये आमचे मेडिकल हॉस्पिटल असेल, मेयो हॉस्पिटल, डागा हॉस्पिटल, प्रत्येक मतदारसंघामध्ये जिल्हा रुग्णालय आहेत. मेडिकल हे फार जुनं रुग्णालय आहेत. केंद्र शासन राज्य शासनाच्या माध्यमातून करोडो रुपये या दवाखान्याला मिळतात, परंतु या इथे झालेल्या कामाचं काही ऑडिटच नाही आहे. कित्येक वर्ष झाले तिथे शासनाच्या दोन्ही शासनाकडनं पैसे मिळून सुद्धा काम अपूर्णच आहे. कोणत्या एजन्स्या काम करतात, त्यांच्यावर कोणाचा निर्बंध आहे याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. आणि माझी मागणी आहे की मेडिकल रुग्णालयात आतापर्यंत केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीतनं जे काम झालं आहे त्याचं ऑडिट व्हावं. खरंच ते काम बरोबर झालं आहे की शासनाचा निधी असाच पेपरवर खर्चून खाल्लेला आहे. तर माझी मागणी अजून आहे की आपण या रुग्णालयांमध्ये रुग्णसेवेसाठी डॉक्टर, तिथले कर्मचारी हे तत्पर असले पाहिजे. जर एखादा जनप्रतिनिधी एखाद्या रुग्णासाठी फोन करेल तर त्या दवाखान्यातला कर्मचारी किंवा अधिकारी कोणाचा फोन घ्यायला राज्य शासनाचे दवाखाने आहेत आणि म्हणून संबंधित
विभागाने या सर्वांना निर्देश द्यावे की या रुग्णालयातनं रुग्णांना जी सेवा देतो त्या सेवे करण्यासाठी जनप्रतिनिधी हे समोर येत असतात आणि जर त्यांनाही जुमानत नसतील तर या राज्यामध्ये या सरकारी खात्याने उभारलेले जे दवाखाने आहेत हे त्यांच्या स्वतःच्या कर्मचाऱ्यांचे किंवा डॉक्टरच्या मालकीचे झालेले आहेत का, अशी परिस्थिती आहे. माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय की या सर्व रुग्णालयांमध्ये आपण तेथील जनतेला जी सेवा देतो त्या सेवेसाठी गाईडलाईन असावी. काहीतरी आपण उपाययोजना करायला पाहिजे की जेणेकरून या कर्मचाऱ्यांवर वचक राहील. कर्मचारी युनियन बनवतात आणि कधी सुट्टीवर जातात, त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही, रुग्ण तात्काळत असतात. तर या सर्व हॉस्पिटल्सना आपण चांगल्या रीतीने कसे चालवू शकू आणि नागपूर शहरातील जनतेला कशी सेवा मिळेल याकडे संबंधित विभागानं लक्ष द्यावं.